नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस म्हणजेच अक्षय्यतृतीयेचा हा अत्यंत शुभ दिवस मानला गेलेला आहे. अक्षय्यतृतीयेचा दिवस वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरा केला जातो. या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य अक्षयस म्हणजेच अविनाशी मानले जाते. या दिवशी काही वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ आणि भरभराटीचे लक्षण मानले जाते. देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने त्यांची कृपा, आशीर्वाद या दिवशी आपल्याला मिळतात आणि घरात सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य हे प्राप्त होते असे मानले गेलेले आहे. आता ह्या दिवशी आपल्याला काही वस्तू आहेत ज्या आपल्याला आवर्जून घरी आणायच्याच आहेत. आता बरीच लोक ह्या दिवशी 1 ग्राम का होईना सोनं घेतात किंवा चांदी घेतात. पण बघा, सोनं आता लाखाच्या भरात जाऊन पोचलेलं आहे. आपल्याला काही ते शक्य नाही आहे. ज्यांना शक्य होईल त्यांनी आवर्जून सोनं चांदीची खरेदी करावी. पण ज्यांना ते जरी शक्य असेल तरी अशा काही 3 वस्तू आहेत ज्या आपण घरी आणल्याच पाहिजे. त्या लक्ष्मीकारक आहेत, त्या खूप शुभ मानल्या गेलेल्या आहेत आणि अक्षय्यतृतीयेच्या दिवशी बरीच लोक याची खरेदी करतात. आता पहिली त्या 3 गोष्टी कुठल्या आहेत तर पहिलं म्हणजे तुम्हाला सेंदव मीठ किंवा खडे मीठ. कारण बघा, तुम्हाला जर लक्षात असेल तर आपण शुक्रवारी मिठाचा दिवा लावतो. हा लक्ष्मीकारक किंवा लक्ष्मी प्रतीक आहे किंवा लक्ष्मी आकर्षून घेण्यासाठी आपण मिठाचा दिवा लावत असतो. तर तुम्हाला सेंदव मीठ किंवा खडे मिठाचं 1 पॅकेट, भले तुम्ही 10 रुपयाचं आणा पॅकेट छोटं, पण नक्की आणा. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तांदूळ म्हणजे अक्षता ज्याला म्हणतात, पांढरे तांदूळ तुम्ही भले पाव किलो आणा, 100 ग्रॅम आणा, अगदीच पाव किलो नाही 100 ग्रॅम आणा किंवा जेवढे तुम्हाला शक्य होईल तेवढे तुम्ही आणा. पण ह्या दिवशी अक्षता म्हणजे पांढरे तांदूळ ज्याचा कधी क्षय होत नाही त्याला खूप महत्त्व आहे. आपण अक्षय पात्रामध्ये सुद्धा तांदूळच म्हणजे अक्षताच भरतो. त्यामुळे तुम्ही तांदूळ हे उद्या नक्की खरेदी करा. आता तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही उद्या धने किंवा जवस, बघा जवस विष्णूंच्या चरणाकडे अर्पण केल्या जातात आणि धने हे माता लक्ष्मीच्या चरणांच्याकडे अर्पण केले जाते. त्यामुळे धने किंवा जवस तुम्हाला जे शक्य होईल, धने अगदी 10 रुपयाची पुडी जरी आणली तरीही चालेल. जवससुद्धा तुम्हाला अगदी 25 नाही 50 ग्रॅम जरी आणले तरीसुद्धा चालू शकतं. त्यामुळे या 3 गोष्टींपैकी एक गोष्ट शक्य झाली तर नक्की आणा. 3ही गोष्टी जर तुम्हाला आणायला जमल्या तर अत्यंत शुभ असं हे या वस्तूंचं महत्त्व आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही बघा, कवड्यांचं उद्या खूप महत्त्व आहे. कवड्यांच्या पूजेला भले मग तुम्ही 7 घ्या, 9 घ्या किंवा 11 कवड्या घ्या. त्यामुळे उद्या कवड्या आणा आणि त्यांचं पूजन करून त्याची स्थापना करा. जर माता लक्ष्मीची मूर्ती कुठल्याही धातूंमध्ये तुम्हाला घ्यायची असेल तर उद्या अत्यंत शुभ दिवस आहे. लक्ष्मीचा क्षय कधी आपल्या घरात होणार नाही. तिचा कृपा आशीर्वाद आयुष्यभर आपल्यावरती राहील. त्यामुळे उद्या माता लक्ष्मीची मूर्ती जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर उद्या खरेदी करा. त्याच्यानंतर भगवान विष्णूंची मूर्ती, श्रीयंत्र जे माता लक्ष्मीचं आसन आहे. असं मानलं गेलेलं आहे की श्रीयंत्र ज्याच्या ज्याच्या घरी असेल तिथं लक्ष्मी कधीच कमी पडत नाही किंवा त्या घरामध्ये पैसा कधीच जात नाही, तो कायम टिकून राहतो. पण जेव्हा तुम्ही श्रीयंत्र खरेदी करता त्याचा दिवस, त्याचा मुहूर्त, त्याची स्थापना ते सिद्ध करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे उद्या जर तुम्हाला जमलं आणि तुमच्याकडे जर नसेल तर श्रीयंत्र नक्की खरेदी करा. ज्यांना कुबेर यंत्र खरेदी करायचं आहे त्यांनी कुबेर यंत्र खरेदी करू शकता. ज्यांना कुठलीही मूर्ती, भले मग ती अन्नपूर्णेची मूर्ती असेल किंवा तुम्हाला जर विष्णूंची मूर्ती असेल तर उद्या तुम्ही ती नक्की घेऊ शकता. माझीसुद्धा चांदीची अन्नपूर्णेची मूर्ती खूप जुनी आहे आणि मला भरीव घ्यायची आहे. सो उद्या आम्ही पुण्याला जाणार आहोत. तर बघू, PNGमध्ये जर चांगली मला मिळाली आणि माझ्या बजेटमध्ये असेल तर मी नक्की भरीव अन्नपूर्णेची मूर्ती उद्या घ्यायचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्हाला सुद्धा जर काही इच्छा असेल,
तुमचं बजेट असेल आणि बजेटमध्ये बसत असेल तर तुम्ही ह्या वस्तू, हे यंत्र किंवा देवांची मूर्ती हे खरेदी करू शकता. आता समजा तुम्हाला काहीच जर घ्यायला झालं नाही तर ॲटलिस्ट कुठल्याही धातूचं, मग त्याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ येतं ते म्हणजे तांबं. तर तांब्याचा एक छोटा पेला जरी तुम्ही खरेदी करून तो जरी घरी आणला तरी ते अत्यंत शुभ आहे. ह्या दिवशी दानाला अत्यंत महत्त्व आहे, कारण आपण पितरूंची सेवासुद्धा म्हणजे पितरांची सेवासुद्धा या दिवशी करत असतो. त्यामुळे तुम्ही या दिवशी दान देऊ शकता. एक घागर म्हणजे एक मटका तुम्ही घेऊ शकता. तो छान धुवून पुसून त्याच्यामध्ये पाणी घालून तुम्ही दान करू शकता. त्याच्यानंतर शिधा तुम्ही दान करू शकता. असं तुम्ही उद्या काही ना काहीतरी नक्की दान करा. साखरसुद्धा उद्या तुम्ही दान करू शकता. ह्यालासुद्धा अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे उद्या तुम्हाला जशी जमेल तशी छान पूजा करा. अक्षय पात्र भरायला विसरू नका. दान द्यायला उद्या विसरू नका. या 3 गोष्टींपैकी एक गोष्ट उद्या नक्की घरी आणा. 3 आणली तर अत्यंत शुभ. जमत नसेल तर एक तरी वस्तू आपल्या घरी नक्की आणा. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.